घुग्गुस नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार पडलं। त्यानंतर 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। या मतमोजणीत काँग्रेस पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवत नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे। या निवडणुकीत 11 वॉर्डांमधून 22 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची निवड करण्यात आली। निकालानुसार काँग्रेसनं 11 नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदावरही विजय मिळवला असून काँग्रेसच्या दीप्ती सोनटक्के या घुग्गुस नगरपालिकेच्या नव्या नगराध्यक्ष झाल्या आहेत। वार्डनिहाय निकालात विविध पक्षांचे उमेदवार विजयी झाले असून वार्ड 1 मधून राष्ट्रवादीचे रवीश सिंग आणि शुभांगी विक्की सारसर, वार्ड 2 मधून काँग्रेसचे श्रीनिवास कनूर आणि अपक्ष उमेदवार मालाताई मेश्राम विजयी झाले आहे। वार्ड 3 मधून काँग्रेसचे राजू रेड्डी व आशा पानघाटे, वार्ड 4 मधून भाजपचे विवेक बोधे आणि चैताली सातपुते, वॉर्ड 5 मधून काँग्रेस उमेदवार रोशन पचारे आणि अर्चना सारोकार, वॉर्ड 6 मधून काँग्रेसचे दिलीप पिट्टलवार व श्रुतिका कलवल, वॉर्ड 7 मधून भाजपच्या मधु तिवारी आणि गणेश पिंपळशेंडे, वॉर्ड 8 मधून काँग्रेसचे नुरुल सिद्दीकी आणि संगीता पेंदोर हे विजयी झाले आहेत। तर वॉर्ड 9 मधून भाजपच्या वैशाली ढवस आणि मीना मोरपक्का, वॉर्ड 10 मधून काँग्रेसच्या वैशाली चिकनकर आणि अपक्ष उमेदवार पंकज धोटे हे विजयी झाले आहे। तर वॉर्ड 11 मधून भाजपचे आशिष मासिरकर आणि काँग्रेसच्या पल्लवी घुले या विजयी झाले आहे। या निवडणुकीत एकूण 54.60% मतदान झालंय। मतदारांनी भाजपला जोरदार धक्का देत काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला। काँग्रेसच्या या दणदणीत विजयानंतर शहरात जल्लोषाचं वातावरण असून घुग्गुसच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं बोलल्या जात आहे। मैं घुग्गुस की जनता को बहुत बहुत शुक्रिया करना चाहती हूँ कि उन्होंने मुझे इतने अच्छे वोटों से चुन के लाए। इसके लिए मैं तमाम जनता से शुक्रिया करना चाहती हूँ। घुग्गुस के अंदर में मूलभूत भी जो प्रश्न नहीं छूट रहे थे उसको भी हम लोग अभी इसको पूरी ईमानदारी से ट्रांसपेरेंट से सरकार बैठते हम लोग स्ट्रैटेजी बनाएंगे और घुग्गुस जनता तक ये सब पहुंचाएंगे। साथ ही साथ घुग्गुस के अंदर में जो रोजगार की समस्या था उस रोजगार की समस्या के ऊपर भी हम लोग काम करेंगे और घुग्गुस के अंदर में रोड नाली जो मूलभूत जो समस्या थे उसको भी जल्दी से जल्दी पूरा करने की पूरी कोशिश करेंगे।